विश्वं विष्णोर्वषट्कारो भूतभव्यभवत्प्रभुः भूतकृद्भूतभृद्भावो भूतात्मा भूतभावनः. भगवान विष्णू हेच संपूर्ण विश्व आहेत. ते सर्वत्र व्यापणारे विष्णू आहेत. ते यज्ञातील वषट्कार स्वरूप आहेत. ते भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळाचे स्वामी आहेत. ते सर्व प्राणी मात्रांची निर्मिती करणारे, त्यांचे पालनपोषण करणारे, शुद्ध अस्तित्व स्वरूप, सर्व जीवांच्या अंतःकरणात वास करणारे आणि सर्व प्राणी मात्रांचे पोषण व कल्याण करणारे आहेत. भूतात्मा परमात्मा च मुक्तानां परमागतिः अव्ययः पुरुषः साक्षी क्षेत्रज्ञोऽक्षर एव च. भगवान विष्णू हे पवित्र आत्मस्वरूप आहेत. ते परमात्मा आहेत. मुक्त झालेल्या जीवांची परमगती म्हणजेच अंतिम ध्येय आहेत. ते अविनाशी पुरुष आहेत. सर्वांचे साक्षी आहेत. शरीरूपी क्षेत्राचे ज्ञाता आहेत आणि अक्षर म्हणजे हे कधीही नाश न पावणारे असे परमतत्व आहेत. भगवान विष्णू हे सर्व जीवांचे अंतर्यामी, अविनाशी, परम सत्य आणि मोक्षाचे अंतिम आश्रय आहेत. योगो योगविदां नेता प्रधान पुरुषेश्वरः नारसिंह वपुः श्रीमान केशवः पुरुषोत्तमः. भगवान विष्णू हेच योग स्वरूप आहेत. योग जाणणाऱ्यांचे मार्गदर्शक आहेत. प्रकृती आणि पुरुष यांचे परमेश्वर आहेत. ते नरसिंह रूप धारण करणारे, श्री लक्ष्मी यांनी युक्त असलेले केशव आणि सर्वोत्तम पुरुष आहेत. योगाचे ध्येय, योगाचा मार्ग आणि योगाचा परमप्राप्तकर्ता आहेत. हे सर्व भगवान विष्णूच आहेत. तेच विश्वाचे नियंता आणि भक्तांच्या रक्षणासाठी अवतार घेणारे परमपुरुषोत्तम आहेत. सर्वः सर्वः शिवस्थाणोर्भूतादिर्निधिरव्ययः संभवो भावनो भर्ता प्रभवः प्रभुरीश्वरः. भगवान विष्णू हे सर्व स्वरूप आहेत. ते संहार शक्तीचे अधिष्ठान, कल्याणमय, अचल आणि शाश्वत आहेत. ते सर्व भूतांचे आदिकरण आहेत. अविनाशी निधी आहेत. ते स्वतः प्रकट होणारे, सर्वांचे पालनपोषण करणारे, सर्व उत्पत्तीचे कारण, समर्थ स्वामी आणि परम ईश्वर असे आहेत. स्वयंभू शंभुरादित्यः पुष्कराक्षो महास्वनः अनादिनिधनो धाता विधाता धातुरुत्तमः. भगवान विष्णू हे स्वयंभू आहेत. कल्याण करणारे आहेत. आदित्य स्वरूप आहेत. कमळासारखे नेत्र असलेले आहेत आणि ज्यांचा दिव्य नाद महान आहे. ते अनादी आणि अनंत आहेत. सर्वांचे धारण पोषण करणारे आहेत. कर्मानुसार फळ देणारे आहेत आणि सर्व धारण करणाऱ्या तत्वांमध्ये श्रेष्ठ आहेत.